नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी योजना तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. चला तर मग सुरू करूया. कालच्या अनालिसिसप्रमाणे मी जसं म्हटलं होतं मार्केटचा थोडाफार गॅप ओपन होत असेल किंवा टिकत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो. परंतु म्हटलं होतं 23,800च्या वरती जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत बाय करू नका. कारण सेम आहे, कारण 23,800च्या वरती आज टिकलेलं नाही. तोडण्याचा प्रयत्न केला, 50 पॉईंट वरती गेला, परंतु त्याच्यानंतर थोडक्यात काय म्हणू शकतो, या सेलिंग नंतरचा हा पुलबॅक होता आणि त्याच्यानंतर मार्केट परत एकदा जो एक डाऊन ट्रेंड आहे तो कंटिन्यू करताना आपल्याला बघायला मिळतोय, हे लक्षात घ्या. आता उद्याचा विषय म्हटला तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे निफ्टी जे आहे याचं ओपन कुठे होतं आहे हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, जवळपास काही साईडवेज ओपन राहिलं तर लक्षात घ्या परत एकदा ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल 23,850 आणि ही लेवल जर तोडत असेल डेफिनेटली ह्याच्यावरती आपण ऑप्शन बाय करू शकतो, हे लक्षात घ्या. किंवा फ्युचर बाय करू शकतो. एक चांगलं 24,000चं टार्गेट किंवा 24,050 ते 24,100पर्यंत टार्गेट आपल्याला चांगलं बघायला मिळू शकतं आणि टार्गेट घ्या, हे लक्षात घ्या. परंतु 24,000 ते 24,050 ही जी रेड लाईन आहे इथे प्रॉफिट बुक करा, हे मात्र लक्षात विसरू नका. ठीक आहे. त्याचबरोबर जर मार्केट इथून खाली सेलिंगला येत असेल तर लक्षात घ्या 23,650च्या खाली आपण सेल करू शकतो. ठीक आहे. आता ह्या रेंज बाउंड ओपन होऊन जर जात असेल तर डेफिनेटली टार्गेट पहिलं 23,600 ते 23,537 घेण्याचा प्रयत्न करू शकता, हे लक्षात असू द्या. आता जर तुम्ही जवळपास डेली टाईम फ्रेमवरती गेला तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, परंतु पॅटर्न तो पूर्ण झालेला नाही आहे. म्हणजे जवळपास काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की ह्या मोठ्या सेलिंगनंतर ठीक आहे, हा आला तो जवळपास पुल बॅक त्याच्यानंतर वर जाण्याचा प्रयत्न केला आणि परत त्याच्यानंतर काही गोष्टी झाल्या आणि मग मार्केट परत एकदा खालच्या दिशेने आला आणि ही जी सपोर्ट रेंज आहे किंवा खालची ही जी लेवल आहे जिथे सपोर्ट घेऊन मार्केट जो बाउन्स बॅक झाला होता तिथपर्यंत मार्केट येण्याचा प्रयत्न करतोय का हे बघणं गरजेचं आहे. त्याआधी जवळपास तुम्ही आर एस आय जर बघितला तर आर एस आय कितीवरती आहे हे क्लिअर कट सांगायचं असेल तर लक्षात घ्या. बघा आता इथे जर आर एस आय म्हटलं तर आर एस आय 30च्या खाली होता, पण इथे जो आर एस आय हा जवळपास 30च्या जवळपास वरती आहे. म्हणजे जवळपास काय थोडाफार इथे काय एक डायव्हर्जन्स आपल्याला बघायला मिळतोय, परंतु पूर्ण डायव्हर्जन्स बघायला मिळत नाही आहे. म्हणजे जवळपास पूर्ण पॅटर्न बनताना बघायला मिळत नाही आहे. जोपर्यंत ही जी छोटी कॅन्डल झालेली आहे, आज जी पॉज कॅन्डल जी इनडिसिजन कॅन्डल झाली आहे, या कॅन्डलचा जर हाय तोडून जवळपास परत जर उद्या जवळपास एक पॉझिटिव्हिटीमध्ये मार्केट निघत असेल किंवा पॉझिटिव्हली मार्केट निघत असेल एक चांगल्या वरच्या दिशेने, तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो वा आता हा जो डायव्हर्जन्सचा जो पॅटर्न आहे जवळपास वर्क करतोय, हे लक्षात असू द्या. थेट निफ्टीवरून आपण थेट जा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा विचार केलात ओके, तर लक्षात घ्या बँक निफ्टी सरस चांगल्या लेवलला होते. मी म्हटलं सुद्धा होतं 51,000ची लेवल क्रॉस करते आणि केला असेल तर डेफिनेटली चांगली मोमेंटम तुम्हाला वरच्या दिशेने बघायला मिळत असेल. 100-200 पॉईंट इझिली काढला असाल, हे लक्षात घ्या. गॅप अप मार्केट आहे. ठीक आहे, परत खाली येणार का अर्थात येऊ शकतं गॅप छोटासा आहे भरण्यासाठी आणि नाही आलं तर परत पुढे कधीतरी येईल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता 51,000 ते 51,400 ह्या रेंजमध्ये आणि ही रेंजच आपल्यासाठी आता 300-400 पॉईंटची जी आहे ही थोडंफार मार्केट थोडं मध्ये मुवमेंट कशी येईल हे थोडंफार सिद्ध करून देण्याचा प्रयत्न होईल. जर मार्केट इथून खाली आलं आणि 51,000चे लेवल जर तोडून येत असेल तर लक्षात घ्या 51,000च्या खाली होल्ड करताच आपण पुट बाय करू शकतो किंवा निफ्टी बँक सेल करू शकतो. 50,900चं पहिलं टार्गेट घ्या आणि याच्या खाली टिकलं तर 50,800चं दुसरं टार्गेट तुम्हाला बघायला आरामात मिळू शकतं, हे लक्षात असू द्या मित्रांनो. त्याचबरोबर जर मार्केट आता 25 मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावरती सध्या त्याच्या रेंजमध्ये जवळपास ग्लाईड करते मार्केट जवळपास काय त्याच्या मध्ये आहे. म्हणजे जवळपास कसं म्हणू शकतो याला आपण चॉपी मार्केट म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो साईडवेज मार्केट. आता या चॉपीमधून जर बाहेर पडायचं असेल तर 51,400 51,500च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे, तर आपण चांगली बाईंगचा विषय करतो. त्यात 51,700 म्हणजे जवळपास ही जी हाय ह्या हायच्या वरती सुद्धा टिकणं गरजेचं आहे. 51,700 51,800 जी एक चांगली ह्या आठवड्यासाठी मोठी रिजेक्शन झोन असणार आहे. त्यामुळे वरच्या दिशेने जर टिकत असेल 51,400च्या वरती होल्ड करत असेल, गॅपअप जरी झाला तर 51,500 51,400च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे किंवा 51,700च्या आसपास जरी गॅपअप जवळपास काय 100 पॉईंट गॅपअप झाला ह्या लेवलच्या आसपास कुठे तर होल्ड करणं गरजेचं आहे. आणि लगेच नाही होल्ड केलं आणि सगळं खाली आलं तर पुढं बाय करा आणि तो ट्रेंड थोडाफार खालच्या दिशेने एक फॉलो करा. जोपर्यंत